लॉर्ड. हालेलुया. चला ही स्तुती आराधनेची वेळ आहे. तर आपण सर्वजण मिळून परमेश्वराची स्तुती करूया, त्याला गौरव देऊयात. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद प्रभू राजा. थँक्यू. आम्ही तुझी स्तुती करतो थँक्यू परमेश्वर. लॉर्ड. तुला उंचावतो माझ्या थँक्यू राजा. मास्टर. ओ धन्यवाद येशू राजा. Thank you, Lord. तुझा महिमा होऊ देत परमेश्वर. हालेलुया. तुझा गौरव होऊ देत राजा. हालेलुया. कारण तू स्तुतीस पात्र बयाची नाही तुझा धन्यवाद देतो राजा. थँक्यू लॉर्ड. थँक्यू होय मास्टर. परमेश्वर, जिथे तू आहेस तिथे आम्हाला नेतोयस बाप्पा. थँक्यू मग तुला मास्टर. धन्यवाद येशू राजा. थँक्यू. सर्व गौरव तुला देतो परमेश्वर. Hallelujah. इथून पुढची संपूर्ण वेळ का तुझ्या हातात सोपून Thank you, परमेश्वर Master. ही Thank you, प्रार्थना Jesus. विनंती आम्ही येशूच्याच नावात मागतो म्हणून ऐकतो. आमेन. प्रेज लॉर्ड प्रियांनो, या आता ही साक्षींची वेळ आहे. आज आपल्यामध्ये सिस्टर चंदा शेळके, त्यांच्या नातेवाईक जे गावाला असतात त्यांची आपण साक्ष ऐकणार आहोत. त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने किती अद्भुत सुंदर रीतीने कार्य केलेलं आहे. तिला मी धन्यवाद करते. पैसे ते पुण्याचे पास्टर पुण्याहून प्रार्थना केले मोबाईलमध्ये 24 घंटे आमच्यासाठी. खूप 6 वर्षापासून डोकं दुखत होतं, दवाखाना केले, सोनोग्राफी एक्सरे वगैरे
त्याच्यामुळे आता येशू प्रभूने आरोग्य दिले आम्हाला. धन्यवाद करते मी येशू. प्रेज लॉर्ड प्रियानो, पाहिली किती अद्भुत सुंदर साक्ष त्यांच्या जीवनात देवबापाने केलेलं आहे. गावाकडे त्यांना गेल्या 6 वर्षापासून डोकेदुखीचा त्रास होता आणि ज्यावेळेस त्यांनी आपल्या पास्टरांना गावाकडून फोन करून प्रार्थना करून घेतली, फक्त फोनवर केलेल्या प्रार्थनेद्वारे परमेश्वराने त्या सिस्टरना पूर्ण रीतीने आरोग्य दिलेले आहे. खरोखर परमेश्वर खूप अद्भुत आहे. तो आपली विनंती ऐकणारा परमेश्वर. आपण सर्वजण संपूर्ण गौरव प्रभू येशूच्याच नावाला देऊया. प्रेज द लॉर्ड. या आता ही वचनाची वेळ आहे. आपण सर्वजण वचनाकडे वळूयात. आपल्यामध्ये रेव्हरन्स पास्टर लिनस दास आहे. आपण त्यांचं स्वागत करूयात. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. It's a great joy today to come and preach the word of God. आज खूप मोठा आनंद आहे की देवाचा शब्द येऊन गाजवणे. Amen. Amen. Really, so makes me such a great, immense joy in my heart to give you the message to you all. आणि खरोखर माझ्या हृदयाच्या अगदी खोलीपासून तुमच्यासाठी सर्वांना संदेश देण्यामध्ये मला फार आनंद वाटतो. Amen. Not worldly word, but the word of God which comes from the heaven, my dear people. जगिक जे वचन आहे ते नाही, पण जे स्वर्गातून जिथे थेट स्वर्गातून जे येतं ते वचन मी तुम्हाला देत आहे. Amen. आमेन. जगिक शब्द नाही पण आत्मिक शब्द. Amen. Not worldly words, but the word of God which comes from the heaven, which He gives. The Lord gives us the heavenly manna day to day our lives, my dear people. तर माझ्या प्रियानं जे जगातले जे शब्द आहेत ते शब्द नाहीत, पण परमेश्वर जे आपल्या स्वर्गीय मानना देत आहे ते शब्द. Amen. So we have just close eyes and we look to God. तर आपण सर्वजण डोळे बंद करून देवाकडे पाहूया. Gracious, loving Heavenly Father. प्रेमळ स्वर्गीय Once पिता, again, we all come before your throne of grace. परत एकदा आम्ही तुझ्या कृपेच्या And आसनासमोर we येतो have pray, O Master. आणि आम्ही प्रार्थना करतो प्रभू. Speak once again this Friday, O Master. प्रभू आजच्या शुक्रवारी पुन्हा एकदा तू आम्हाशी बोल. Lord, what is the need of the people you know, O Master? प्रभू लोकांच्या काय गरजा आहेत तुला ठाऊक आहे. How much they are capable for your kingdom work, you know, O Master. प्रभू परमेश्वर तुझ्या राज्याच्या कामासाठी त्यांच्यामध्ये किती क्षमता आहे तुला माहिती आहे. Everything you know, O Master. प्रभू तू सर्व काही जाणतोस. Amen. Lord, I pray. प्रभू मी प्रार्थना करतो, Help us to understand your word, O Master. तुझं वचन समजून घ्यायला तू आम्हाला मदत कर. That we may implement every word in our lives for your glory and for your kingdom work. जेणेकरून परमेश्वर तुझ्या गौरवासाठी तुझ्या राज्याच्या वाढीसाठी परमेश्वर प्रत्येक शब्द आम्ही आमच्या जीवनामध्ये लागू करू. Thank you, Father. धन्यवाद पिता Thank you, परमेश्वर. Jesus. धन्यवाद येशू. All glory be to your name. सर्व गौरव तुझ्या नावाला In प्रभू. Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Praise the Lord. So, हालेलुया. my dear, all the disciples, it's a great joy to come with the word of God. तर माझ्या सर्व प्रिय शिष्यांनो, हा फार मोठा आनंद आहे की तुम्हापर्यंत मी येत आहे. Amen. Every Friday I come and give you the God's word to you all. प्रत्येक शुक्रवारी मी येऊन तुम्हापर्यंत देवाचा शब्द घेऊन येत आहे. Amen. So I've, as I was just praying and the Holy Spirit led me that I'm discontinuing the message which I have started of worship, because when we come face to face, then I'll take again that subject. But as the Holy Spirit lets me, that I will take one subject, one at a time, every week, or 1 week or 2 week, first part, second part, or one part. I'll try to finish that you may learn by every topic of the message to the word of God. तर माझ्या प्रियानं ज्यावेळेस मी प्रार्थना करत होते त्यावेळेस मला देवाच्या आत्म्याने मला मार्गदर्शन केलं की आपला आराधना हे जो विषय चालू होता तो आता मी सध्या थांबवणार आहे, कारण ज्यावेळेस चर्च चालू होईल आपण समोरासमोर पुन्हा तो विषय चालू करणार आहोत. तर आता परमेश्वराने मार्गदर्शन केल्यानुसार आपण प्रत्येक आठवड्याला एक वेगळा संदेश एका पार्ट मध्ये किंवा 2 पार्ट असे असतील त्यानुसार आपण बोलणार So आहोत. my dear people, तर माझ्या प्रियांनो, as you are watching, जसं तुम्ही पाहत आहात, leave every work of your house, तुमच्या घरातली सगळी कामं बाजूला ठेवा attend your ears to the word of God, आणि तुमचे कान देवाच्या वचनाकडे लावा look to the videos, आणि व्हिडिओकडे पहा. take every word of God, प्रत्येक देवाचा शब्द घ्या, because this is the time where you need to focus and hear the word of God. कारण आताची ही वेळ आहे की तुम्ही पूर्ण लक्ष तुमचं देवाच्या वचनाकडे केंद्रित Because केलं it's not पाहिजे. like we have to run and go to the church for the disciple meeting and run and hurry up to catch the bus or auto, nothing. But at home, you can leave every work and just give this 1 hour of your ears to the word of God, my dear people. कारण आता आपल्याला असं कुठे जाऊन बस पकडायची नाही की शुक्रवारची सभेला चर्चला जाण्यासाठी बसनी किंवा रिक्षाने आपल्याला धावपळ करण्याची गरज नाही. तर आपण घरातच आहोत, तर आपल्याला फक्त पूर्ण 1 तास
देवाच्या वचनाकडे लावायचं Amen. आहे. Today we'll take a new subject, my dear people. आज मी एक नवीन विषय घेत The आहोत. disciples, are you ready? तर शिष्यानो तुम्ही तयार आहात If you are का? ready, the word will come to you. जर तुम्ही तयार आहात तर देवाचा शब्द And the word तुम्हाला will कळेल. give you the revelation to your life. आणि देवाचा शब्द तुमच्या जीवनासाठी एक प्रगटीकरण देईल. Disciples, are you ready? तर शिष्यानो तुम्ही तयार आहात का? Disciples, are you ready? शिष्यानो तुम्ही तयार If you आहात are ready, का? say, I am ready. जर तुम्ही तयार आहात तर सांगा हो मी तयार Say, I आहे. am ready. बोला मी तयार Don't आहे. look to your neighbor, your family members, your mother, father, what you're saying. You say to the Lord, yes, I am ready for the kingdom work. Yes, I am, as a disciples, I am ready. तर घरामध्ये तुमच्या बाजूला कोण बसले, कोण नातेवाईक तुमचे आहेत, फॅमिली कुटुंबातले कोण सभासद आहेत ते पाहू नका, पण फक्त देवासाठी म्हणा होय प्रभू मी तयार आहे. Amen. So today's subjects will take the heading is for the assignment. तर आजचं जे वचनाचं जे शीर्षक आहे ते आहे नेमणूक. Very important, my dear people. फार महत्वाचं As a आहे. disciples, as a leadership, my dear people, we all should have that assignment with God, my dear people. God should assign us for His kingdom as a leader, my dear people. तर आपण परमेश्वरांचे आपल्याला निवडलेले त्याचे शिष्य म्हणून, तर परमेश्वराने आपल्याला एक चांगलं त्याच्या कार्यासाठी नेमलेलं आहे माझ्या I प्रियांनो. am speaking to the disciples and to the leaders. तर मी आज जे सर्व शिष्य आणि जे लिडरशिप आहे मी त्यांच्याशी बोलत Amen. आहे. So we'll open our Bibles to Romans 15 verse 2. तर आपण रोमकरास पत्र 15:2 उघडूया. Amen. It says, let every one of us please his neighbor, for it's good to edification. This is the word of the Lord. आणि देवाचा शब्द सांगत आहे की आपणापैकी प्रत्येक जणाने शेजाऱ्याची उन्नती होण्याकरिता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे. Oh, hallelujah. What a word, my dear people. किती सुंदर It is a वचन word आहे. of purely for a disciples who want to become a disciple or want to become a leader or you want to grow in the Lord more and more. This is the word for you all. तर आजचं हे जे वचन आहे माझ्या प्रियाने पूर्णपणे शुद्धपणे ज्यांना लीडर व्हायचे, ज्यांना शिष्य बनायचं आहे त्यांच्यासाठी हे वचन Amen. आहे. That is, let everyone, it says, आणि हे सर्वांसाठी त्यांनी आपणापैकी let सांगितलं. every one of us, everyone is individually. God is speaking to all of us individually. He says, let everyone please his neighbor. Oh, hallelujah. काय सांगितलं की आपणापैकी प्रत्येक जण म्हणजे वैयक्तिकरित्या परमेश्वर सांगते की प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्याची उन्नती The होण्याकरिता foremost पाहायचं. important in our lives for disciples to please another, not to please ourselves, to please others, my dear people. तर आपण शिष्य या नात्याने आपल्या जीवनातली जी सर्वात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे आपण स्वतःला खुश न करता आपल्या शेजाऱ्याला खुश करायला Amen. पाहिजे. That is the God gave a assignment to us. आणि तेच परमेश्वराने आपल्याला नेमून दिलेलं आहे. Amen. And we need to know is really God assigned me to do that work of God, my dear people. आणि आपल्याला कळलं पाहिजे की परमेश्वराने हे कार्य करण्यासाठी मला नेमून दिलेलं आहे. Amen. Because this verse speaks about it speaks about the building relationship. A leadership always build a relationship, my dear people, with his neighbor. कारण या ठिकाणी या वचनात आपल्याला काय समजत आहे की म्हणजे शिष्य जे आहे ते त्याच्या शेजाऱ्यावर त्याचं नातं बांधत आहे. Amen. It's not of a personal relationship, any other things, but it's a relationship with the Word of God, where you can develop that person for the good and for his spiritual life. तर माझ्या प्रियाने या ठिकाणी वैयक्तिक नात्याबद्दल सांगितलेलं नाहीये, पण या ठिकाणी काय सांगितलं की आपल्या शेजाऱ्याच्या उन्नतीसाठी जेणेकरून त्याचं बरं व्हावं. As in the world, my dear people, or in the believer's life, you all see, each and every person has a problem in their lives. जसं आपण जगामध्ये पाहतो माझ्या प्रियानं प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही त्रास असतात. Everyone has a problem, my dear people. प्रत्येकाला त्रास असतात. Amen. So we need to check as a leader, I am assigned to solve their problem or not, my dear people. God has assigned me as a leader, as a disciples. I should solve their problem or not. That is we need to learn in our life. तर माझ्या प्रियानं आपण शिष्य या नात्याने स्वतःला तपासून पाहिलं पाहिजे की जसं जगामध्ये जे काही लोक त्रासात आहेत त्यांचे त्रास मी दूर करू शकतो का ते आपण जाणून घेतलं पाहिजे. Amen. Are I able to solve their problem? की मी त्यांचे जे त्रास आहे ते त्यांचे प्रॉब्लेम त्यांना Or I बाहेर काढू increase शकतो their का? problem, my dear people? किंवा त्यांच्या त्रासामध्ये त्यांना मी जास्त But वाढ today we करत all आहे. speak about how can I solve the problem, my dear people. That is the assignment with the God, my dear people. तर आपण तेच पाहणार आहोत की आपण त्यांचे त्रास कसे दूर करू शकतो जे परमेश्वर आपल्याला नेमून दिले Because त्याद्वारे. clearly in the next verse, Paul says, if for even Christ pleased not himself. See that he says, Christ pleased not himself, but it is written,
the reproaches of them, that reproach thy fell on me. Hallelujah. कारण पुढच्या वचनामध्ये पौल आपल्याला स्पष्ट सांगत आहे, कारण ख्रिस्तानेही स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही, ख्रिस्ताने पण त्याच्या स्वतःच्या सुखाकडे पाहिलं नाही, तर तुझी निंदा करणाऱ्याने केलेली निंदा माझ्यावर आली, हा शास्त्र लेखाप्रमाणे ते झाले. Amen. What Paul says here? पौल For काय even सांगत आहे? Christ pleased did not not himself, pleased not himself. म्हणजे ख्रिस्तानेही स्वतःला खुश करण्याचं की त्याच्या सुखाकडे त्यांनी पाहिलं So the नाही. disciples, as a leader, we should not be pleasing ourselves, but we have to please others through the word of God, my dear people. तर शिष्य या नात्याने माझ्या प्रियानो, आपण स्वतःला खुश न करता, सुख न देता, आपण इतरांना कसं खुश करता येईल ख्रिस्ताच्या Or वचनाद्वारे in ते other पाहिलं पाहिजे. sense, what Paul says, bearing others' burden. Hallelujah. आणि दुसऱ्या शब्दात जसं आपल्याला पौल सांगत आहे की इतरांचे आपण ओझी व्हायला पाहिजे. Bearing others' burden. That is the leader, my dear. That is the disciple. Disciples are to bear another's burden. Oh, hallelujah. कारण जे शिष्य आहेत माझ्या प्रियानं ते इतरांचे भार वाहतात. Amen. आमेन. That is why Christ did not please himself. म्हणून या ठिकाणी ख्रिस्तानेही स्वतःच्या सुखाचं पाहिलं नाही, Amen. But Amen. others, my dear people. पण तो इतरांचं पाहत That होता. was in Psalms 69 verse 7 says, आणि मग स्तोत्रसंहिता 69:7 सांगत आहे, because for thy sake, hallelujah, for thy sake I have borne reproach, shame hath covered my face, hallelujah. कारण तुझ्याकरिता मी निंदा सोशिली आहे, लज्जेने माझे मुख व्याप्त झाले आहे. Hallelujah. See that? What here says? Because of thy sake, काय hallelujah. सांगितले? तुझ्याकरिता. For thy sake, for each and every one, for you and for me, for thy sake, he says, I have borne reproach. The shame hath covered my face. Hallelujah. काय सांगत या ठिकाणी की तुझ्याकरिता म्हणजे तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या सर्वांसाठी त्याने काय केली? निंदा सोसली आहे, लज्जेने त्याचे मुख व्याप्त झाले आहे. Amen. आमेन. The shame has covered his face. लज्जेने पूर्ण त्याचं मुख व्यापून टाकलेलं आहे. This is the assignment. This is God assigned Jesus, my dear people, to take every sin and the guilt of this world on his shoulder, my dear people. आणि म्हणून परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला नेमलं की जेणेकरून संपूर्ण जगाचं पाप त्याने स्वतःच्या खांद्यावर घ्यावं. Hallelujah. Psalm 69 verse 9 says, स्तोत्रसंहिता 69:9 सांगतं, for the zeal of thine house hath eaten me up, it says. काय सांगते की कारण तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे. तुझा मंदिराविषयी. For the zeal of thy house hath eaten up. The word of God says. देवाचं वचन सांगतं की तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे. Amen. आमेन. And the reproaches of them that reproach thy are fallen upon me. आणि निंदा करणाऱ्यांनी केलेली तुझी निंदा माझी निंदा झाली आहे. Hallelujah. So much we can go into the depth, my dear people, but I want to take you to step by step the outline of the surface where you can understand what is the leadership, what is the disciples need to do for the others, my dear people, as Christ did, not please himself, but we need to please others through the word of God. तर Hallelujah. माझ्या प्रियांनो, खूप खोलवर आपण याची अजून वचनं पाहू शकतो, पण आपल्याला अजून मी तुम्हाला फक्त वरच्या पातळीपर्यंत नेत आहे की शिष्य या नात्याने आपण कसं असलं पाहिजे. ख्रिस्तानुसार आपण स्वतःला खुश न करता आपण इतरांना खुश Amen. केलं Psalm पाहिजे. 69 verse 20 says, आणि स्तोत्रसंहिता 69:20 the सांगत आहे reproach had broken my heart. की निंदा होत असल्यामुळे माझे हृदय भग्न झाले आहे. भग्न झाले. Amen. For I am full of heaviness, and I have looked to someone to take pity, but there was none, and for the comforters, but I found none. Hallelujah. मी अगदी बेजार झालो आहे, माझी कीव करणारा कोणी आहे की काय हे मी पाहिले, पण कोणी आढळला नाही. माझे कोणी समाधान करेल म्हणून मी वाट पाहिली, पण कोणी आला These नाही. three verses, Psalm 69 verse 7, 69 verse 9, and Psalm 69 verse 20, all three verses, it speaks about the depth, my dear people, of the leadership, of the quality that Jesus, which the zeal which he has assigned, the God which assigned Jesus on this earth, is one thing it's clear that we should not expecting something for others when we are doing something to them, my dear people. तर Hallelujah. माझ्या प्रियानो, स्तोत्रसंहिता 69 7वं वचन 9वं वचन आणि 20व्या वचनानुसार शिष्य या नात्याने जसं आपल्याला पित्या म्हणजे परमेश्वराने येशूला नेमून दिलं होतं की संपूर्ण जगासाठी तू राहा आणि स्वतःला खुश नको करू, तशाच नुसार आपल्याला वचनातून एक खोली दिसते की शिष्य असे असले पाहिजे. Disciples should be like Jesus.
शिष्य येशू सारखे असले पाहिजे. Jesus did for others येशूने इतरांसाठी केलं and never expected them to take anything from them. आणि कधीही अपेक्षा नाही बाळगली की इतरांकडनं मला काहीतरी मिळेल. Amen. But He's only one thing, to teach them the depth that you have to do what I am doing on this earth. पण फक्त एकच गोष्ट की जे काही मी या ठिकाणी पृथ्वीवर आहे मी करत आहे त्यानुसार तुम्हीही करा. Hallelujah. Amen. Everyone has a problem, my dear people. प्रत्येकाला त्रास असतात, Everyone has a problem. प्रत्येकाला त्रास आहे. But how can you solve that problem as a disciple पण तुम्ही शिष्य या नात्याने ते त्रास कसे बाहेर or काढता? as a leader? किंवा एक लीडर म्हणून तुम्ही ते त्रासातून कसे बाहेर निघता? Amen. There's one saying, your success and happiness in life depends upon the willingness to help. Hallelujah. आणि म्हणजे एक म्हण आहे की ज्या ठिकाणी जे यश म्हणजे जे यश आहे किंवा आनंद जो आहे ते समोरच्यावरती अवलंबून आहे की तो कसा त्याच्यातून बाहेर येतो. नाही. Your success and happiness in life म्हणजे तुमच्या जीवनातलं जे यश आणि जो आनंद आहे depends upon the willingness to help. म्हणजे त्याच्यावर अवलंबून आहे की तुम्ही इतरांना कशी मदत करता. Yes. How the success comes and how the happiness comes, it is the willingness of the disciple, the willingness of you and for everyone. What willingness you have to help others, that is the disciple, my dear people. म्हणजे जे तुमचं जे यश किंवा जो आनंद आहे तुमच्या स्व इच्छेवरती आहे की तुम्ही इतरांना कशा प्रकारे मदत Amen. करता. As you want to be a disciple or want to be a leader, जर तुम्हाला शिष्य किंवा लीडर बनायचं आहे the verse Romans 15 to that word to say, let everyone please his neighbor for his good and to edification. Hallelujah. That means the building the relationship, my dear people. आणि म्हणून रोमकास पत्र 15:2 मध्ये तेच सांगितलेले की आपल्याला प्रत्येक जणांनी शेजाऱ्याची उन्नती होण्याकरता त्याचे बरे करून त्याच्या मुखाकडे पाहावे कारण नातं बांधण्यासाठी. Amen. As you are a disciples of Christ or you want to become a disciples. तर तुम्हाला ख्रिस्ताचे शिष्य बनायचे की फक्त तुम्हाला शिष्य बनायचं. Amen. आमेन. As a leader or a disciples, तर शिष्य किंवा लीडर या नात्याने amen, तुम्ही प्रभूचे शिष्य हा तुम्हाला शिष्य बनायचे. Amen. Many are watching who are disciples and who want to become a disciples is for everyone. I am giving some clues where you can become a disciples. Hallelujah. म्हणजे जे शिष्य आहेत आणि जे लीडर्स आहेत किंवा ज्यांना शिष्य किंवा लीडर बनायचे मी प्रत्येकासाठी हे वचन देत आहे. Amen. If leader, you are disciples, you learn it. And those who are not disciples, you want to be learn it. You can become a disciple. जर Hallelujah. तुम्ही शिष्य आणि लीडर्स आहात तर तुम्ही शिका आणि ज्यांना अजूनही पुढे जाऊन शिष्य किंवा लीडर बनायचे त्यांनीही शिकू Let शकता. everyone of us pleases, hallelujah, please, as his neighbor. आणि जसं प्रत्येकाने आपापल्या शेजाऱ्याची उन्नती होण्यासाठी त्यांना खुश ठेवलं Amen. पाहिजे. Building someone's life means to solve their problem. That is a leader. Hallelujah. इतरांचं जीवन किंवा नातं बांधणं म्हणजे त्यांचे जे त्रास आहे ते दूर करणे तेच लीडरचं काम आहे. Yes. Otherwise, we are not called a leader. नाहीतर मग आपण लीडर म्हणून नेमलेलेच नाहीये. Amen. आमेन. Why the leader is called a leader? Because he has to solve the other problem. If he cannot solve the problem, he is not a leader. Hallelujah. लीडर का म्हणतात कारण की जो इतरांचे सर्व जे काही त्रास आहे तो दूर करतो त्याला लीडर म्हणतात. Amen. The one who increase the problem, he is not a leader, but one who solve the problem, he is a leader. Hallelujah. जो लीडर जे त्रास उद्भवतो तो लीडर नाहीये पण जो त्रास दूर करतो तो लीडर आहे. Amen. You know, a good or a successful people are simply a problem solver. Hallelujah. म्हणजे जे यशस्वी जे चांगले लोक असतात ते काय असतात की ते इतरांचे त्रास दूर करणारे असतात. Hallelujah. A good successful people, चांगले यशस्वी जे लोक आहेत they simply solve their problems. ते अगदी सोप्या रीतीने सर्व त्रास बाहेर Yes. दूर करतात. A leader, a quality leader, a disciple, anointed leader who will solve their problems very easily in a simple way. Hallelujah. जो शिष्य जो चांगला लीडर म्हणून जो आहे तो इतरांचे जे त्रास आहे तो अगदी सोप्या रीतीने दूर करतो. Like many illustrations, a successful attorney solve the legal problems. Hallelujah. जसं अनेक उदाहरण आहेत की जे अगदी यशस्वी जे लोक आहेत इतरांचे जे त्रास आहेत ते अगदी सोप्या रीतीने दूर करतात. Amen. A successful attorney म्हणजे lawyer. Hallelujah. म्हणजे जो वकील आहे Amen. He can solve the legal
problems. Hallelujah. म्हणून जे सर्व त्यांचे जे म्हणजे जो वकील असतो तो सगळ्यांचे त्रास दूर करतो. सगळ्यांचे नाही, लीगल प्रॉब्लेम्स म्हणजे जे काही कायदा कानूनचे प्रॉब्लेम्स आहे ते सॉल्व्ह करतो. Amen. Hallelujah. Amen. डॉक्टर सॉल्व्ह द फिजिकल प्रॉब्लेम्स. आणि डॉक्टर जे आहे ते सर्व जे शारीरिक त्रास असतात ते दूर करतात. ऑटोमोबाईल मेकॅनिकल सॉल्व्ह द कार प्रॉब्लेम्स. आणि जे सर्व ऑटोमोबाईलचे मेकॅनिक आहेत ते सर्व कारचे जे काही त्रास असतील ते काढतात. Hallelujah. Amen. In the same way, Jesus himself set an example for Jesus lived as an example for all of us, my dear people. तशाच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्तही या जगामध्ये आपल्यासाठी एक उदाहरण दाखलं तो जगला. Jesus himself set an example. येशूने स्वतः एक उदाहरण आपल्याला He दिलेलं lived आहे. as an example for us life on this earth, my dear people. या पृथ्वीवरती प्रभू येशू ख्रिस्ताने एक उदाहरण म्हणून स्वतः That's what जगला. in Romans 15:3 says. आणि तेच रोमकरास 15:3 सांगत For आहे even Christ pleased not himself. Hallelujah. की ख्रिस्तानेही स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही. पाहिलं नाही. He left the heavenly peace. त्याने स्वर्गीय सुख सोडलं. Amen. He came into the world which there was hatred. Hallelujah. आणि तो या जगामध्ये आला की ज्या ठिकाणी फक्त द्वेषच होता. Amen. Bible says बायबल सांगतं thousands were burdened with guilty because of their sins. की अनेक असे जे म्हणजे हजारोनी जे लोक आहेत त्यांच्या पापांमुळे किंवा त्यांच्या दोषामुळे ते स्वतः गिल्ट मध्ये जगत होते. Amen. Thousands were there. हजारोने होते Were burdened and guilt of their sins. की त्यांच्या पापांचं त्यांना खूप असं ओझं येत होतं. Amen. God saw, my dear people. परमेश्वराने पाहिलं This whole world is in of sin and guilt, my dear people. की संपूर्ण जग त्या ठिकाणी त्रासात व पापामध्ये आहे. God assigned Jesus for us. मग परमेश्वराने येशूला आपल्यासाठी नेमलं. Amen. आमेन. God saw thousands were spiritually starved. Oh, hallelujah. की जेणेकरून जे हजारोने आहे ते आत्मिक रूपामध्ये बदलण्यासाठी. आमेन. Bible says in John 6:35. बायबल सांगतं योहान 6:35. Amen. Thousands were spiritually starved. He says, I am the bread of life. Hallelujah. काय सांगितलं त्या ठिकाणी मी जीवनाची भाकर आहे. Amen. See how Jesus was solving the problems because he knew what I have to give to them. Hallelujah. पहा या ठिकाणी येशू किती सुंदर रीतीने सर्वांचे त्रास काढत आहे कारण त्याला माहिती आहे की कशा प्रकारे त्यांचे त्रास काढू शकतो. Amen. They were spiritually starved. ते आत्मिक स्वरूपामध्ये होते. And what Jesus said? And Come Yesu- to me, I am the bread of life. येशू त्यांना आत्मिक स्वरूपात काय म्हणाला की माझ्याकडे कारण मी जीवनाची भाकर आहे. Hundreds bodies were riddled with the sickness and disease. त्या ठिकाणी 100 म्हणजे सर्व आजाराने रोगाने ग्रासलेले लोक होते. कोडाने, कोड. कोडाने, Riddled म्हणजे कुष्ठरोग. कोड. Amen. Hundreds had a bodies. 100 असे लोक होते की त्या ठिकाणी कोडग्रस्त होते. Amen. Hundreds were there. कुष्ठरोगी होते. Amen. Had bodies. Jesus healed them. येशूने त्यांच्या संपूर्ण शरीराला बरं केलं. That's what Bible says in Acts 10:38. आणि तेच प्रेषितांचे कृत्य 10:38 सांगत आहे. What it says? It says Jesus went about doing good, healing all their oppressed of the devil. Hallelujah. काय सांगितलं त्या ठिकाणी की येशू प्रत्येक म्हणजे येशू जो आहे तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा अभिषेक घेऊन सैतानाच्या सर्व कार्याने तो म्हणजे बरं करत होता. He went on doing good, my dear people. चांगलं करत होता. What he was doing on this earth, पृथ्वीवर काय करत होता. what he saw, my dear people, त्याने काय पाहिलं. he saw the people who were sick. त्याने पाहिलं की लोक आजारी They आहेत. were in the guilt of sins. ते पापाच्या दोषामध्ये They were जगत आहेत. diseased. त्यांना आजार They were आहे. the demon possessed. ते सैतानग्रस्त आहे. What Acts 10:38 says? प्रेषितांचे कृत्य 10:38 काय He went सांगतं about doing good and healing, and they were oppressed of the devil. की त्या ठिकाणी येशूने काय केलं सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना तो बरे करत फिरला. Amen. Many who were oppressed with evil spirit, Jesus set them free, my dear people. अनेक जण सैतानाच्या सत्तेखाली जू खाली होता पण येशूने त्यांना प्रत्येकाला बरं केलं. Hallelujah. आमेन. We can learn so many things from the Jesus, my dear people. आपण येशूच्या जीवनातून खूप काही गोष्टी शिकू शकतो. He came on this earth not to fulfill anything what he has, but he has to come to fulfill what God has assigned him, my dear people, to rescue this world. That we need to do as a disciple. We need to rescue. We need to assign. God has to assign us, my dear people. Everybody want to become a disciple. We have to see God has assigned me to do the good God's work, my dear people. जसं माझ्या प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती आला तर त्याने स्वतःच्या इच्छा नाही पाहिल्या की मला काय करायचे पण त्याने फक्त परमेश्वराने मला कोणत्या गोष्टीसाठी नेमून या ठिकाणी पृथ्वीवर पाठवले
सांगितलेलं ते त्यांनी पूर्ण केलं. आणि त्याच प्रकारे आपण एक शिष्य किंवा लीडर या नात्याने आपल्याला कोणत्या गोष्टी नेमल्या आपण ते करतोय का ते Amen. पाहिलं If पाहिजे. you start doing good, God will assign you for the good work, for the kingdom work, to solve the other people's problem. जर Hallelujah. आपण चांगलं करत जर गेलो तर परमेश्वर हे आपल्याला चांगल्या गोष्टीसाठी नेमून ठेवणार की जेणेकरून आपण इतरांचे प्रॉब्लेम्स आपण जे दूर करू Amen. शकतो. Because Jesus had something for others needed, my dear people. कारण त्या ठिकाणी येशू जे आहे नेहमी इतरांच्या गरजांसाठी तो भावुक होता. Amen. He had something for others इतरांसाठी त्याला काहीतरी हृदयामध्ये where they होतं. needed, my dear people. त्यांच्या गरजासाठी तो होता He तयार. solved their problem. तो त्यांचे त्रास दूर करायचा. Amen. He solved their problems. त्यांचे त्रास दूर करायचा. He healed them. He multiplied the bread and fish. तो त्यांना बरं करत होता. त्या ठिकाणी भाकरी व मासे त्याने बहुगुणित केले. So many illustrations are there. So many miracles God Jesus did. अनेक असे उदाहरण आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक असे उदाहरण आपल्याला दिलेले आहेत. Amen. That is why म्हणून thousands sat for the days he taught them concerning the law of God. आणि म्हणून हजारोने लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊन बसायचे आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने नियमशास्त्र शिकवायचं. Hallelujah. When you start doing good to others, they will start listening to the word, my dear. Your word, the God's word, my dear people. कारण ज्या वेळेस तुम्ही इतरांसाठी चांगलं करता त्यावेळेस लोक तुमच्याकडे येऊन बसतील. ते तुमचं म्हणजे देवाचा शब्द तुमच्याद्वारे ते ऐकतील. Amen. He taught them concerning the law of God. त्या ठिकाणी येशूने लोकांना शिकवलं परमेश्वराच्या Yes, नियमशास्त्राबद्दल. that is most important. He taught them the law of God. हे फार महत्वाचं आहे की त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वराचं नियमशास्त्र What he शिकवलं. taught? काय शिकवलं? He said how to have extraordinary relationship with other people. Hallelujah. काय शिकवलं की इतरांसोबत तुमची नाती कशी असली पाहिजे. कशी पाहिजे. Hallelujah. Amen. आमेन. A relation, extraordinary relationship. जे जास्तीचं नातं तुमचं इतरांसोबत कसं असलं Amen. पाहिजे. Jesus boldly declared eternal life, my dear people. येशूने अगदी धैर्याने त्या ठिकाणी सार्वकालिक जीवनाबद्दल सांगितलं. Yes. He spoke, my dear people. येशू बोलला माझ्या प्रियाने. Amen. He boldly declared अगदी the धैर्याने eternal life, how you will get the eternal life. की तुम्हाला सार्वकालिक जीवन कसं मिळेल हे धैर्याने त्याने घोषित केलं. We need to declare as the disciples. Tell them who is Jesus, what he did on the cross of Calvary. तर आपणही शिष्य या नात्याने माझ्या प्रियाने आपण धैर्याने बोललो पाहिजे, घोषित केलं पाहिजे की येशू कोण आहे, येशूने पृथ्वीवरती काय केलं आपण सर्व लोकांना When सांगितलं you पाहिजे. do start doing for others, you're assigned with God, and God will surely see. Your word will not fall. Every word God will answer, and God, the miracle and the blessings will start in their lives. तर Hallelujah. आपण जेव्हा सुरुवात करू माझ्या प्रियाने त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त पाहिल की आपला एकही शब्द तो खाली पडू देणार नाही आणि तो लोकांच्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कार करेल. Amen. Hallelujah. That is why we heard the testimony म्हणून आपण साक्षी ऐकलो from that Chanda Shelke, Sister Chanda Shelke, from the village. The relatives, they were in problem. What we did, only I prayed in the name of Jesus. जसं आपण साक्षी ऐकलो की चंदा सिस्टरांचे जे नातेवाईक गावाला आहेत त्या ठिकाणी काय केलं, मी फक्त फोनवरती येशूच्या नावात प्रार्थना केली, I just prayed, फक्त प्रार्थना केली, but God answered the prayer. पण परमेश्वराने प्रार्थनेचं उत्तर दिलं. There was so joy. They shared a testimony from the village. They shared small video clips and shared how Jesus has healed them. आणि Hallelujah. त्यांनी गावाकडून त्या ठिकाणी छोटासा व्हिडिओ क्लिप करून पाठवलं की कशा प्रकारे परमेश्वराने त्यांना आरोग्य दिलेलं आहे. We have to boldly declare the name of Jesus. तर आपण धैर्याने प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव गाजवलं पाहिजे. Everything God makes is solution to a problem. Hallelujah. आणि म्हणून परमेश्वराने प्रत्येक जे त्रासाने त्यांनी त्या ठिकाणी एक मार्ग दिलेला आहे, एक Yes. उपाय दिलेला आहे. For every solution, there makes a solution to a problem. म्हणजे प्रत्येक एका त्रासाला परमेश्वराने येशूने त्या ठिकाणी एक उपाय दिलेले Like there आहे. is be a problem, you said there is no solution. There is solution in Christ Jesus. Oh, जर कोणी hallelujah. असं आहे त्रासात आणि म्हणतं की काही आमच्याकडे उपाय राहिलेलाच नाहीये, पण ख्रिस्त येशूमध्ये उपाय आहे माझ्या Yes. प्रियांनो. There is, in the name of Jesus, there is solution for your problems. प्रभू येशूच्या नावामध्ये तुमच्या त्रासासाठी उपाय आहेत. Now you think to yourself, what contribution to another as your assignment with God? तर आपण तुम्ही स्वतः विचार करा की इतरांच्या उन्नतीसाठी तुम्ही देत आहे त्याच्यामध्ये. What role you are making as a disciples, as you are working for kingdom of God, my dear people? What assignment you have made to God, and really God has assigned you, God has given the work for you all. तर Hallelujah. शिष्य या नात्याने तुम्हाला जे परमेश्वराने नेमून ठेवलेलं आहे त्यानुसार तुम्ही इतरांसाठी किती त्यांचे भार वाहताय किंवा त्यांची उन्नती करण्यासाठी तुम्ही काय करताय, काय भूमिका तुम्ही निभावताय हे तुम्ही तपासून पहा. Amen. Hallelujah.
In 1992, I gave my life to the Lord Jesus Christ. 1992 साली मी माझं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित केलं. I gave my life. माझं जीवन मी येशूला दिलं. And I assigned, I made a commitment that I will work as a volunteer to the church. आणि मी त्या ठिकाणी मी म्हणजे स्वतःहून मी परमेश्वराला मी म्हणजे कमिटमेंट म्हणजे मी प्रण घेतला की होय Assignment केलं. मी त्या ठिकाणी नेमून घेतलं की मी परमेश्वरासाठी कार्य करणार व्हॉलेंटिअरचं मी काम I करू was लागलो. assigned to the church. मी त्या चर्च बरोबर नेमणूक I मला was करून assigned to दिली. the pastor. त्या पास्टरांसोबत जे मला नेमणूक दिली That I ते will मी करत work. I गेलो. will work as a volunteer in the church. की मी स्वतःहून या ठिकाणी चर्च मध्ये व्हॉलेंटिअर म्हणून स्वयंसेवक म्हणून काम We all, करेन. as in the group, I joined and we started working, lifting up the chairs, sweeping up the floor, cleaning the chairs, and everything we have started doing, my dear people. Not to like to appreciate or somebody, but as a God's work, that people will come and they will sit in a clean chair, a clean floor, where they can hear the word of God in a very easy way. Hallelujah. आणि चर्च मध्ये त्या ठिकाणी आम्ही स्वतःहून आम्हाला नेमून घेतलं. काही ग्रुप मध्ये काही गटांमध्ये आम्ही सहभागी झालो. त्या ठिकाणी मी झाडू मारायचो, सर्व खुर्च्या पुसायचो, खुर्च्या लावायचो. कोणी कौतुक करावं, कोणी पाहावं या निमित्ताने नाही, तर जे कोणी लोक देवाचा शब्द ऐकायला येत आहे त्यांना बसण्यासाठी योग्य जागा, स्वच्छ जागा मिळावी फक्त देवाच्या गौरवासाठी. They should all feel very happy about the cleanliness and everything, because otherwise if everything is dirty, how they can sit and hear the word of God, my dear people. कारण की जे येणारे लोक आहेत त्यांना सर्व काही स्वच्छ जर दिसलं त्यांना फार आनंद वाटेल, त्यांना एकदम असं ताजं तवानं वाटेल की ते देवाच्या वचनाकडे त्यांचं लक्ष लागेल. पण जर सर्व घाण असेल ते कसं काय देवाचा शब्द Amen. ऐकतील? As we also see, a lawyer is assigned to the client, to his clients. आणि जसं आपण पाहतो की वकिलाकडे पण त्यांचे जे स्वतःचे क्लायंट्स असतात, Amen. He assigned to the clients. त्यांनी जे क्लायंट ठेवलेले असतात, Amen. assign A wife is केलेले. assigned to her husband. जी पत्नी जी आहे ती पतीसाठी नेमलेली Amen. असते. A parents are assigned to their children. आणि जे आई वडील जे त्यांच्या लेकरांसाठी नेमलेले असतात. Amen. And the employees are assigned to their bosses. आणि जो काम करणारा जो कर्मचारी आहे तो त्यांच्या बॉस साठी नेमलेला Your असतो. assignment is always to a person or a people. Hallelujah. आणि म्हणून आपली जी नेमणूक आहे ते नेहमी इतर लोकांसाठी असली पाहिजे. Amen. A person to or a people. म्हणजे एखादी व्यक्ती किंवा लोक. Yes, mind it, my dear people, what I'm saying. Your assignment is always to a person or to a people. That means to one another, my dear people. Your assignment is that was God has given that work, my dear people. आणि म्हणून तुमची जी नेमणूक आहे माझ्या प्रिय ते एखाद्या व्यक्तीसाठी किंवा लोकांसाठी असले पाहिजे जे परमेश्वर आपल्याला नेमून दिलेलं आहे. Hallelujah. As we go into the word of God, into the Bible, my dear people, जसं आपण देवाच्या शब्दामध्ये into पाहतो. the for example, I will take him from the Exodus chapter. जसं आपण जे निर्गमनाच्या पुस्तकात एक उदाहरण घेतो. Amen. Moses was assigned to the Israelites. त्या ठिकाणी मोशे जो आहे तो इस्रायली लोकांसाठी नेमलेला होता. Amen. He was assigned for the Israelites, my dear people. इस्रायली लोकांसाठी त्याला नेमण्यात आलेलं Amen. That's what होतं. the Bible says in Exodus 3, 9 and 10. आणि तेच निर्गम 3, 9 आणि 10 सांगत Amen. आहे. What it says now, therefore, behold, the cry of the children of Israel has come unto me, and I have seen the oppression wherewith the Egyptian oppressed them. Come now, therefore, I will send thee unto Pharaoh, hallelujah, that thou mayest bring forth my people, children of Israel, out of Egypt. आणि Hallelujah. निर्गम 3, 9 आणि 10 सांगत आहे. पहा, इस्रायल वंशाचा आक्रोश माझ्यापर्यंत आला आहे. मिस्री लोक त्यांच्यावर कसा जात जुलूम करीत आहेत हेही मी प्रत्यक्ष पाहिले आहे. तर आता चल, तू मिसर देशातून माझे लोक इस्रायल वंशजास बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवितो. Hallelujah. आमेन. What we can understand these two words, my dear people. या 2 वर्षात आपल्याला काय समजते These माझ्या two प्रिय? verses, clearly we can see God has heard the cry of the Israelites. Hallelujah. आणि या 2 वर्षात आपल्याला अगदी स्पष्ट समजत आहे की परमेश्वराने इस्रायल लोकांचं रडणं ऐकलेलं आहे. Amen. They were crying in the Egypt. ते मिसर देशामध्ये रडत होते, God आक्रोश said, करत I have होते. seen the oppression. परमेश्वर काय म्हणा, मी त्यांचे जात जुलूम मी पाहिलेले आहे, त्यांचा आक्रोश मी पाहिलेला आहे. Amen. What now God says? Come now, therefore, I will send the assigned. God assigned Moses to the people. That was saying, your assignment is to the person or to the people. God will assign you to the person or to people. That was He says. God assigned Moses to the Israel people who were slave in the Egypt. Hallelujah. जसं मी आताच तुम्हाला म्हणालो की तुमची जी नेमणूक आहे ते एखाद्या व्यक्तीसाठी किंवा लोकांसाठी असली पाहिजे. हेच या ठिकाणी परमेश्वर सांगतोय. परमेश्वराने मोशेला इस्रायली लोकांना मिसर देशातून बाहेर काढण्यासाठी नेमलेलं होतं. That's what it says. Come now, therefore, I will send thee unto Pharaoh, that thou mayest bring forth my people. See that my people,
the children of Israel out of Egypt. Hallelujah. आणि म्हणून सांगितलं की तर आता चल तू मिस्र देशातून माझे लोक इस्रायल वंशज यास बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवितो. Amen. आमेन. God assigned Moses, go Moses now, I am sending you, go and bring my people from the Egypt who are oppressed. Hallelujah. परमेश्वराने मोशेला नेमलं, त्या ठिकाणी सांगितलं की मोशे तू आता जा आणि जे माझे इस्रायलचे माझे लोक आहेत तू त्यांना आता बाहेर काढण्यासाठी फारोकडे जा. Amen. आमेन. Then in the 4th chapter, 27 and 28, आणि चौथा अध्याय 27 व 28 सांगतो. Amen. Then the Lord said to Aaron, go into the wilderness and met Moses, for he went and he met him in the mount of God and he kissed him. Hallelujah. 27th verse. आणि त्या ठिकाणी निर्गम चौथा अध्याय 27 व 28 वचनामध्ये परमेश्वर अहरोनास म्हणाला मोशेला भेटाव्यास तू रानात जा. तो गेला आणि देवाच्या डोंगरावर त्याला भेटून त्याने त्याचे चुंबन Amen. घेतले. Now Moses told to Aaron, hallelujah. आता या ठिकाणी Amen. All the words of the Lord who had sent me, all the sign which he has commanded him. Hallelujah. आता या ठिकाणी मोशेने अहरोनास सांगितले की मग परमेश्वराने त्याला जे काही सांगून पाठविले व जी चिन्हे करून दाखवण्याची आज्ञा केली ती मोशेने अहरोनास सांगितली. What does the word of God says here, my dear या people? ठिकाणी देवाचा शब्द काय सांगतो माझ्या Aaron प्रियांनो? was assigned to Moses. की अहरोनाला मोशेसाठी नेमण्यात आलं परमेश्वराद्वारे. God assigned Moses, परमेश्वराने assigned अगोदर for the man, and Aaron was assigned to Moses to help him, my dear people. That way it works, my dear. People to person and people to people. We are assigned. God is assigned not to yourself, but to others, to a person or a people. Hallelujah. जसं आपण पाहिलं की परमेश्वराने अगोदर मोशेला नेमलं कोणासाठी? इस्रायल लोकांसाठी. त्याच्यानंतर परमेश्वराने मोशेसाठी अहरोनाला नेमलं. हेच हे सांगण्याचं तात्पर्य आहे की या ठिकाणी व्यक्तीसाठी व्यक्तीला नेमतात, लोकांसाठी नेमतात जे परमेश्वर आपल्याला नेमलेलं आहे. Hallelujah. आमेन. Disciples, are you listening? तर शिष्यानं तुम्ही ऐकत Are you आहात का? understanding? तुम्हाला समजत Are आहे you का? understanding the role of the leadership? तुम्हाला जे लीडर आहे त्यांची Every भूमिका week समजत I आहे will का? take a different topic and I speak about how to develop the leader, become a disciple and become a leadership. तर Hallelujah. प्रत्येक आठवड्यात मी वेगवेगळं एक शीर्षक घेऊन तुमच्यापर्यंत येईल की जेणेकरून जे शिष्य किंवा जे लीडर त्यांची घडवणूक कशी होईल. So today is like that. We have to make an assignment. God has assigned us, and if your God has assigned you, are you doing the work of God? Are you going and taking the soul meetings? Are you going and preaching the gospel? Are you going and preaching about the Lord Jesus Christ? Are you preaching about the eternal life? Hallelujah. जसं परमेश्वराने आपल्याला एक शिष्य या नात्याने किंवा लीडर म्हणून नेमलेलं आहे, तर आपण हे तपासून पाहिलं पाहिजे की आपण आपली जी मीटिंग आहे ती घेतोय का, आपण बाहेर जाऊन लोकांना इतरांसाठी प्रार्थना करतोय का, त्यांना भेटतोय का, आपण जे काही परमेश्वर नेमले ते काम करतोय का, आपण पाहिलं Hallelujah. पाहिजे. Amen. If you read in the John chapter 8, तर आपण योहान 8 अध्याय amen, पाहिलं 1 to 12, I believe. 1 ते 12 मी It speaks विश्वास about ठेवतो. where all the people brought a woman, adulterous woman, to judge her through Jesus, my dear people. आणि त्या ठिकाणी जी व्यभिचारी स्त्री होती तिला सर्व लोकांनी म्हणजे येशूकडे आणलं होतं तिचा न्याय करण्यासाठी. See, my dear people, how Jesus solved the problem. पहा येशूने कसा हा त्रास दूर केला. Amen. Without telling anything, he can solve the problem. Many a times we want to involve many things in deeper things, but Jesus solved very easily. We have to learn how he solves the problem, because God assigned to the people that we should assign that problems should be solved, not to increase the problem. तर या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने खूप सोप्या आणि खूप सुंदर रीतीने ते जे व्यभिचारी स्त्रीचे जे त्रास आहे ते दूर केले. पण आपण कसं नेहमी दुसऱ्यांच्या त्रासामध्ये आपण स्वतः सहभागी होण्याचा नेहमी Amen. प्रयत्न What they करतो. say, this woman has caught with very act of adultery. काय सांगितलं त्या ठिकाणी की तिला व्यभिचार करीत असताना त्या लोकांनी धरलेलं होतं. Amen. In very act. म्हणजे करत असताना तिला And they धरलेलं said, होतं. they gave said Jesus, the commandment of Moses says, for those who are commit adultery, take the stone and kill them. Hallelujah. आणि लोक काय म्हणू लागले की गुरुजी जसं मोशेचं नियमशास्त्र काय सांगतं की असं जर तुम्हाला करताना कोणी दिसलं तर त्यांना तुम्ही दगडमार Yeah, करा. that's what it's written. Amen. Read what it says. 5वं वचन सांगत आहे मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावा, तर आपण हिच्याविषयी काय म्हणता? दगडमार करा. तुम्ही काय म्हणता? See, they put a question before Jesus. They want a solution. Yes, Jesus is the solution for everything in our life, my dear people. आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रश्न टाकला, कारण त्यांना उपाय हवा होता आणि येशू ख्रिस्त हाच योग्य उपाय Or they want प्रत्येकासाठी. to cut
Jesus with their own word, with the word of Jesus, what Jesus want to say now. Hallelujah. किंवा त्यांना पाहायचं होतं की आता येशू काय बोलणार, त्यांना येशूच्या शब्दावर त्याला अडकवायचं Amen. होतं. What Jesus saw everybody. The adulterous woman, all the people were gathered, the whole village was surrounded. That the woman, Jesus was standing among everyone, my dear people. आणि येशू त्या ठिकाणी सर्वचे शास्त्री परुषी लोक, सर्व लोकांचा समुदाय, ती जी स्त्री व्यभिचारी स्त्री सर्व होते त्या ठिकाणी येशू होता. Everybody was watching what Jesus will answer now. आणि आता सर्व जणांची नजर येशूवर होती की आता येशू काय उत्तर Because देणार. thousands were following Jesus. Jesus was doing miracles, signs and wonders he was doing. Now they were expecting something where what Jesus will give the answer for this who did caught in the very act of adultery. कारण हजारोनी लोक येशूच्या मागे चालत होते, अनेक लोकांना आरोग्य मिळालं होतं, अनेक लोकांच्या जीवनात चिन्ह चमत्कार घडले. त्यांची अपेक्षा होती की आता येशू या ठिकाणी काय निर्णय घेतो किंवा काय बोलतोय. Amen. What Jesus said to them. की आता येशू काय बोलणार. Among you, if anyone has not sinned, take the stone and throw it. Hallelujah. आणि येशूने त्यांना काय सांगितलं की जर तुमच्यापैकी या ठिकाणी कोणीही जर निष्पाप असेल तर त्याने प्रथम दगड उचलून तिला मारावा. See that. Hallelujah. तुम्हापैकी कोणी असेल तर. Amen. If anybody has not sinned, take up the stone, throw it first. येशूने काय उत्तर दिलं की तुमच्यापैकी जर कोणीही पाप केलेलं नसेल तर त्यांनी पहिला दगड उचलावून तिला मारावा. Bible says बायबल सांगतं nobody was there. Everybody head was down and they were left that place. बायबल सांगत आहे की त्या ठिकाणी एकही व्यक्ती उभा राहिला नाही. सर्वजण त्या ठिकाणी मान खाली घालून ते सर्व निघून गेले. Everybody. प्रत्येक जण निघून गेले. Nobody could stand what Jesus gave the answer to them. येशूने जे उत्तर दिलं ते उत्तर ऐकल्यानंतर त्या ठिकाणी एकही व्यक्ती उभा What राहू a शकला. solution he gave. त्याने किती सुंदर उपाय दिला. Very simple solution. खूप सोपा उपाय. If anybody have sinned among you, not sinned, take the stone and throw it. जर तुमच्यापैकी जर कोणी पाप केलेलं असेल, निष्पाप असेल, त्यांनी दगड उचला तिला मारावा. Amen. Yes. If we are sinner, how we can judge anybody? Hallelujah. आमेन. जर आपण स्वतः पापी आहोत आपण इतरांचा न्याय कसं काय करू शकतो. Only Jesus can judge us. फक्त येशूच आपला न्याय करू Only शकतो. Jesus can judge us. फक्त येशू आपला न्याय करू What शकतो. nobody from smaller to the elder, nobody was there. म्हणजे लहानपासून तर वृद्धांपर्यंत त्या ठिकाणी एकही व्यक्ती उभा राहिला नाही. What Jesus said to that woman. येशूने त्या स्त्रीला काय म्हणाला. Neither I condemn you. येशू काय म्हणाला की मी तुला तुला दोष लावणारे कुठे आहेत. कुठे गेले आणि मी पण तुला दोष लावत नाही. That's what's written. Yes. Amen. Read what it says. त्या ठिकाणी काय सांगितले, बाई तुला दोष देणारे कुठे आहेत, तुला कोणी दंड ठरविला नाही काय. तर ती Yes. पण येशू म्हणाला मीही तुला दंड ठरवित नाही. I will not accuse you. की मीही तुला दंड ठरवते, ते दोषी This is ठरवत the नाही. solution. हा उपाय आहे. Amen. आमेन. This is a solution God wants from every leader, every disciples to give a solution, not to increase the solution, my dear people. Increase the problem, sorry. परमेश्वराची पण हीच इच्छा आहे की आपण एक लीडर किंवा शिष्य या नात्याने आपण इतरांचे जे त्रास आहे ते अजून जास्त न वाढवता कसे आपण त्याला चांगलं उपाय काढणार ते पाहतो परमेश्वर. Real disciples or a leader is a problem solver. खरे शिष्य किंवा जो लीडर आहे तो काय करतो, नेहमी इतरांचे त्रास दूर करणार असतो. Hallelujah. आमेन. Jesus said, I forgive you, sin no more. येशू काय म्हणाला, मी तुला क्षमा केली आहे पण यापुढे तू पाप करू पाप नको. करू नको. Very important. हे फार महत्वाचं आहे. पाप पुन्हा करू नको. Amen. आमेन. Many times, repeatedly, mistakes many people do. But Jesus says, don't sin no more, he said. कारण की जसं आपण पाहतो की अनेक वेळेला लोक जे आहेत ती चूक आहे ना पुन्हा पुन्हा करत असतात, पण येशूने तर स्पष्ट सांगितलेले की ती चूक तू पुन्हा करू नको. Hallelujah. Your assignment will always solve a problem. तुमची जी नेमणूक आहे ती नेहमी इतरांचे जे त्रास आहे ते दूर करण्यासाठी Your असली life पाहिजे. is a solution to someone in trouble. Hallelujah. तुमचं जे जीवन आहे जे त्रासामध्ये अडकले त्यांना बाहेर काढण्यासाठी असू दे. Yes, your life is a solution तुमचं जे जीवन ते एक उपाय असू दे to someone in trouble. की जे त्रासात अडकले त्यांच्यासाठी. Amen. So all the disciples, I want to make one statement. Find out those who need you, what you have to offer them. तर शिष्यानं मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे कोणी गरजू आहेत त्यांच्यासाठी तुम्ही अर्पित व्हा, म्हणजे काय त्यांच्यासाठी मदत. contribution तुम्ही करू शकता? तुम्ही- What you will put the effort? What assignment you will do for the people? तुम्ही त्या लोकांच्या गरजा भागवून तुम्ही काय श्रम घेता. Build your life around and that will make a contribution for their lives, my dear people. Solve their problems. Pray for them through the word of God.
Help them in the word of God. Encourage in the word of God. Pray day and night for them. Go help what it says. And God will surely solve the problems. तर तुम्हाला असं जर कोणी गरजू किंवा ते त्रासात दिसतात तर त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांना वचनाद्वारे सांत्वन द्या, त्यांना धीर द्या आणि त्या ठिकाणी तुम्ही रात्रंदिवस त्यांच्या प्रार्थना करून तुमच्या गरजांसाठी तुम्ही त्या ठिकाणी त्यांना बाहेर काढू शकता. My dear people, तर माझ्या we प्रियांनो, all should be assigned with God. कारण आपण सर्वजण देवाद्वारे नेमलेले आहोत. Disciples, we are disciples. We should be assigned with God. तर खरे शिष्य जे आहेत ते परमेश्वराद्वारे नेमलेले असले Because पाहिजे. God appeared to Moses on the mountain. कारण परमेश्वर त्या ठिकाणी मोशेला त्याने पर्वतावरती दर्शन दिले. God, he was sheeping the flocks. कारण त्या ठिकाणी तो कळप चारत होता. There God appeared. त्यावेळेस तिथं त्यांना There God परमेश्वर spoke to दिसला. Moses. त्या ठिकाणी परमेश्वर मोशेशी God बोलला. assigned to Moses. परमेश्वराने मोशेला नेमलं And he walked into and he assignments was with the God, assignment made, and he was walking with the God's word, my dear people. आणि जी नेमणूक परमेश्वराने दिलेली होती त्यानुसार मोशे चालला आणि परमेश्वराच्याच मार्गावर तो चालत गेला. My dear people, तर माझ्या प्रियांनो, try to gear up now. Try to come on, take one step and start doing the work of God. Hallelujah. तर माझ्या प्रियांनो, आता अजून थोडं स्वतःला उत्तेजित करा, एक गेअरअप करा स्वतःला की देवामध्ये तुम्ही अजून वाढलं पाहिजे, जसे आहात तसं नाही. When time comes, I'll take more deep things of this message. ज्यावेळेस वेळ येईल या वचनावरती मी अजून अगदी खोलवर बोलेन. This topic is very lengthy, but I made a short where you can have this one episode of this that you can understand what the really assignment with God. कारण हा जो विषय आहे फार मोठा आहे, पण मी आता फक्त तुम्हाला थोडक्यात सांगितलेले की नेमणूक म्हणजे किंवा खरे लीडर शिक्षक कसे असले पाहिजे. Burden barrier, my dear people. म्हणून आपल्याला इतरांचे भार वाहणारे व्हायचे माझ्या प्रियांनो. Amen. आमेन. So are you ready, my dear people, तर तुम्ही सर्व तयार आहात का माझ्या प्रियांनो, to bearing others' burden? इतरांचे भार वाहण्यासाठी? Amen. आमेन. You have to carry others' burden. तुम्हाला इतरांचे भार वाहायचे. Amen. आमेन. God will help you. परमेश्वर तुम्हाला मदत If करेल. you want to become a disciple, start now acting on that where I can help others. जर तुम्हाला शिष्य बनायचं आहे तर आत्तापासून कृती करण्यास कृती करा की जसं तुम्ही इतरांना मदत करू शकता. Amen. You can आमेन. help others. तुम्ही इतरांना मदत करू शकता. Amen. You can help others. तुम्ही इतरांना मदत करू शकता. Never put anybody down in your life. तुमच्या जीवनात कधी इतरांना खाली खेचू नका. Jesus never did. येशूने असं कधीच केलं नाही. Jesus never did. येशूने कधीच केलं नाही. Even when he followed took the cross and he went on the cross, that time also he did not deny it, but he was carrying the cross and he was obeying the assignment God has assigned him, my dear people. आणि येशूने ज्यास वधस्तंभ घेऊन तो चालत असतानाही त्या ठिकाणी त्याने नकार दिला नाही. जे परमेश्वराने येशूला नेमून दिलं होतं ते त्याचं काम तो करत होता. Yes, my dear people. होय God माझ्या is प्रियाने, love. परमेश्वर प्रीती आहे. His love is such a deep love. आणि त्याची जी प्रीती आहे अगदी खोलवर प्रीती आहे. With that love we should be assigned. We should be assignment with God. Yes, Lord. With your love I will do your work. Hallelujah. आणि त्याच्या प्रीतीद्वारे आपण परमेश्वर बोललं पाहिजे, होय प्रभू, जे तू मला नेमून दिलेलं आहे त्याच्यानुसार मला करायचं आहे. Oh, hallelujah. His love is very deep. त्याची जी प्रीती आहे ती फार खोल आहे माझ्या प्रियांनो. Even the width of the depth of his body was such a pain. In that pain only one word came, I love you. आणि जे प्रभू येशू ख्रिस्ताने जे ते सर्व फटके खाल्ले, त्या फटक्यांमध्ये जो मार त्याने खाल्ला, त्या ठिकाणच्या जे त्रासांपेक्षाही त्याने एकच शब्द काढला त्या ठिकाणी की प्रभू, माझी तुझ्या प्रीती आहे. उसने अपने पर बेइंतहा मोहब्बत की. त्याने आपल्यावरती खूप प्रेम केलं. यीशु ने अपने पर बेइंतहा मोहब्बत की. येशूने आपल्यावरती भरपुरीची प्रीती केली. उसकी जख्म भी इतनी गहरी थी कि वो गहरे से वो शब्द निकले कि मैं तुमसे प्यार करता हूँ. आणि त्याचे जखम पण एवढे खोलवर होते, पण त्याच्यातून त्याचे शब्द निघाले की मी तुमच्यावर प्रीती करतो. वो यीशु का बेइंतहा मोहब्बत अपने ऊपर है. ते येशूचं खोलवर प्रेम आपल्यावरती आहे माझ्या. Hallelujah. Yes, even the depth of this pain, this word came, I love you.
आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा वेदनांमध्ये होता त्या वेदनाच्या खोलीमधून पण त्याच्या मुखातून शब्द आले की मी तुमच्या प्रीती करतो. यस, प्यारे शिष्य लोग, वो अपने ऊपर बेइंतहा मोहब्बत किया है. माझ्या प्रिय शिष्याने त्याने आपल्यावरती भरपुरीची प्रीती केलेली आहे. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. उसका what assignment he made, God assigned him. The assignment he completed on the cross of Calvary. जे परमेश्वराने नेमून दिलेलं होतं ते प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरती पूर्ण केलं. Yes, he completed. येशूने पूर्ण केलं माझ्या प्रियाने. We need to complete what God has given in our hand, my dear people. तर आपल्याही हातामध्ये जे परमेश्वराने दिलेले आहे ते आपल्याला पूर्ण केलं पाहिजे. Work is pending, my dear people. कारण काम अजून The भरपूर work of आहे. God is pending. देवाचं काम भरपूर आहे अजून. God, if God has assigned you, come on, start. Go to the person and people and solve their problems with prayer and with the word of God, my dear people. जर देवाने तुम्हाला नेमलेलं आहे तर देवाच्या शब्दाद्वारे प्रार्थना करा. त्याचा शब्द घेऊन जा लोकांपर्यंत, त्यांना तुम्ही त्याचं वचन द्या. Bear another's burden. इतरांचे भार वाहा माझ्या प्रियांनो. The anointing is just flowing, my dear. तो अभिषेक आता तुमच्यावरती वाहत आहे. Just wherever you are, you're watching. This is the time. Just close your eyes. The God's anointing is just falling upon you right now. तुम्ही आता जिथे कुठे असाल तुम्ही पाहत असताना देवाचा अभिषेक तुमच्यावरती वाहत आहे, पडत आहे. Pray right now. आता प्रार्थना करा माझ्या प्रिया. Lord, not my will, let your will be done, Lord. Not myself, but let I commit myself to for others. तर प्रभूला सांगा, प्रभू माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण होऊ दे आणि मी स्वतःसाठी आणि इतरांसाठी मी असलं पाहिजे. That's what Romans 15:2 said. Let everyone not please us, but please neighbor. Hallelujah. आणि तेच रोमकास पत्र 15:2 सांगत की आपण स्वतःला खुश करणारे नाही तर इतरांना खुश करणारे बनले Yes, if you want to become a disciple, if you want to become a good leader, come on, make a statement, my dear people, according to Romans 15 verse 2. तर माझ्या प्रियांनो, तुम्हाला खरे शिष्य बनायचंय, खरा लीडर तुम्हाला बनायचंय तर रोमकास पत्र 15:2 प्रमाणे तुम्ही येशूला परमेश्वराला सांगा माझ्या प्रियांनो की मी इतरांचे भार वाहणारा मला व्हायचं आहे. A problem solver will be in the midst of the people, not be outside. He'll not be the spectator, but will be in the playing 11, my dear people. Hallelujah. जो इतरांचे जरा त्रास बाहेर काढतो तो व्यक्ती नेहमी लोकांच्या गर्दीमध्ये सापडणार, तो दुसऱ्या बाहेर नसणार माझ्या प्रियांनो. तो स्पेक्टेटर नाही बनणार, प्रेक्षक नाही बनणार, पण तो खिलाडू बनणार. He will become a player. तो स्वतः खेळाडू बनणार. He will become a player and he will play. Hallelujah. तो खेळाडू बनतो, स्वतः खेळेल माझ्या प्रियांनो. I've seen, my dear people. मी पाहिले माझ्या प्रियांनो. People are not want to involve in such things. तर लोकांना अशा गोष्टींमध्ये सहभाग They want घ्यायचा to be very नसतो. far from the people who are going in trials and troubles, in problems. They want to say they are very far from this, my dear people. तर ज्या लोकांना ते त्रासात, संकटात, आजारात पाहतात ते म्हणतात की आम्ही त्यांच्यापासून फार दूर राहतो. My dear people, तर माझ्या प्रियांनो, let every one of us pleases his neighbor for his good and for edification. That is the word Romans 15:2 says. आणि म्हणून रोमकास 15:2 नुसार माझ्या प्रियांनो, प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक शिष्य किंवा जे लीडर आहे त्यांनी इतरांना, जे शेजारी आहे त्याची उन्नतीसाठी, त्यांचे बरे होण्याकरिता त्यांचे भार व्हायला पाहिजे. Not for selfish ambition, my dear people, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही, but God, for the kingdom of God, my dear people. तर स्वतःचे ध्येय नाही माझ्या Because through your action, through your work, through your solving the problem, only God's name should be glorified. कारण Hallelujah. तुमच्या कृतीद्वारे, तुम्ही जे काही करता त्याद्वारे फक्त परमेश्वराचं नाव गौरविले Because जाते. Jesus was assigned, God was assigned Jesus, and Jesus, whatever He did on this earth, He always portrayed that God is doing. I am not of this, the Father who is doing this miracle. I am sent by my Father. Oh, hallelujah. कारण प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवरती ज्यावेळेस कोणतंही कार्य करायचं तो फक्त सांगायचं त्या ठिकाणी मी जे काही चिन्ह चमत्कार करत आहे हे सर्व माझ्या पित्याने मला पाठवले, मी त्याच्याद्वारे करत आहे आणि जे परमेश्वराने नेमून दिले ते येशूने केलं Yes, माझ्या my dear प्रियांनो. people. तो होय माझ्या प्रियांनो, We need to, by our works, we need to glorify our God. आपण देखील आपल्या कृत्यांद्वारे आपण देवाचा गौरव केला पाहिजे. A real disciples. ते खरे शिष्य. The anointing is falling upon you right now. तो
अभिषेक आता वाहत आहे माझ्या प्रियांनो. Receive the touch of God. देवाचा स्पर्श स्वीकारा. Receive the power in your life in the name of Jesus. देवाचं सामर्थ्य आता तुमच्या जीवनात स्वीकारा. It's just flowing right now. तो आता वाहत आहे. Receive the anointing. आता अभिषेक Receive the स्वीकारा. touch. देवाचा The स्पर्श power of God स्वीकारा. is just flowing in your life right now. देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनात वाहत As आहे. you're making this statement, the anointing is flowing upon you right now. जसे तुम्ही उद्गार बोलत आहे तर अभिषेक वाहत आहे. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद He पिता. just filled you right now. तो तुम्हाला आता भरत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Now He's blessing you all right now. तो आता तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करत Blessing आहे. spiritually, physically, financially, materially, all the area He's blessing you right now. तो तुम्हाला आत्मिक, शारीरिक, भौतिक, मानसिक प्रत्येक भागामध्ये तुम्हाला आशीर्वादित करत आहे. Yes, if anybody is sick, I pray let everyone be healed in the name of Jesus. जर आता कोणी आजारी असेल तुम्ही प्रार्थना करतो येशूच्या नावात बरा हो. Yes, if anybody has sick, any part, you just lay your hands and lift your one hand. I just pray for you right now. जर आता कोणी आजारी असेल तर एक हात आपल्या तुमचा जो आहे डावा हात तो तुमच्या दुखण्यावरती ठेवा आणि दुसरा उजवा हात प्रभू If there is no येशूकडे सगळीकडे ठेवा. problems, there is no sickness, if you have problems, financially problems, any problems at home, there is no reason, just lift your hands. Just kneel down, lift your both the hands, and I will pray for you right now. जर तुम्हाला कोणताही आजार नसेल पण तुमच्याकडे आर्थिक त्रास असतील घरामध्ये शांती नसेल तर तुमचे दोन्ही हात उंच करून गुडघ्यावर जा तुम्ही हात वर करा मी प्रार्थना If there is करतो. no problems, nothing like, just lift your hands and praise the living God. आणि तर काहीच त्रास नसतील तरीही तुमचे हात उंच करा आणि देवाची स्तुती करा. Worship Him, my dear. त्याची आराधना करा माझ्या प्रियांनो. The anointing is flowing right now. तो अभिषेक वाहत आहे. Right now, I command every sickness in the body, मी आता अधिकार घेतो सर्व शरीरातल्या आजारांना. every fever, every headache, every body pain, leave in Jesus' name. सर्व डोकेदुखी सर्व ताप सर्व शरीरातल्या प्रत्येक वेदना निघ येशूच्या नावात. Every pain in the body, let be healed in Jesus' name. सर्व शरीरातल्या वेदना येशूच्याच नावामध्ये बरे होऊ दे. Let the fits, I commanded fits to leave in Jesus' name. सर्व जे फिट्स येतात ते येशूच्या नावात मी धमकावतो सोड Receive the healing right now in the name of Jesus. येशूच्या नावात आता आरोग्य स्वीकार. Every loose motion right now be healed in Jesus' name. सर्व जुलाब आता येशूच्या नावामध्ये बरे Receive होऊ the दे. healing in Jesus' name. आता येशूच्या नावात आरोग्य स्वीकारा. All the headache, the fever, let it go and be healed in Jesus' सर्व name. डोकेदुखी सर्व ताप आता येशूच्या नावामध्ये बरा होऊ दे. आरोग्य स्वीकारा. Receive the healing right now. स्वीकारा आता आरोग्य स्वीकारा. Every infections of piles be healed in Jesus' name. सर्व मूळ व्याधाचं जो काही इन्फेक्शन आहे ते सर्व निघून जाऊ दे Be healed in Jesus' name. येशूच्या नावामध्ये बरे व्हा. Every stomach pain be healed in Jesus' सर्व name. पोटदुखी बरी होऊ दे येशूच्याच नावामध्ये. Yes. All those married couples who want a child, they are praying for the child. Right now, I pray. Receive the touch of God right now in the name of Jesus. जे सर्व लग्न झालेले जोडपं आहे जे बाळासाठी प्रार्थना करत आहे आता देवाचा स्पर्श स्वीकारा मी प्रार्थना करतो. Every curse, every complications in the body, I bind that and I rebuke that curse from my life in Jesus' name. सर्व प्रकारचे श्राप सर्व शरीरात असलेले प्रत्येक कॉम्प्लिकेशनला मी धमकावतो येशूच्याच नावामध्ये निघून जा. Lord, I pray you touch her womb right now. प्रभू मी आता प्रार्थना करतो तू त्यांच्या उदराला स्पर्श कर प्रभू. Touch every sister who needs that blessings. You touch her womb and open the womb and receive the blessing in Jesus' name. प्रभू ज्या कोणाला बाळाचा आशीर्वाद हवाय आता तू त्यांच्या उदराला स्पर्श कर आणि तू त्यांना आशीर्वादित कर. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Everyone's cough, cold, and fever be healed in Jesus' name. ज्या कोणाला सर्दी खोकला ताप आहे ते सर्व बरे होऊ दे येशूच्याच नावात. Oh, hallelujah. Thank you, Jesus. Every demonic spirits, the devil who are attacking the people right now, I bind the demonic spirits. Leave in Jesus' name. जो सर्व सैतानी आत्मा लोकांच्या जीवनामध्ये कार्य करत आहे त्या सैतानाच्या आत्म्याला मी धमकावतो सोड येशूच्याच नावात. Leave every power of the devil which is attacking the people. Leave their mind, body, and soul. Leave in Jesus' name. जो सैतानाचा आत्मा लोकांचे जीव शरीर आत्म्यावरती हल्ला करतो त्याला मी धमकावतो सोड येशूच्याच नावात. Touch everyone. प्रभू प्रत्येकास स्पर्श The कर. Holy Spirit is touching you right now. पवित्र आत्मा तुम्हाला स्पर्श Jesus is करत touching आहे. everyone right now. येशू The प्रत्येकाला power of स्पर्श God is करत just आहे. flowing right now. देवाचं सामर्थ्य तुमच्यावरती वाहत आहे. Receive the healing right now. स्वीकारा Receive स्वीकारा. the touch of God right now. आता देवाचा स्पर्श Oh, thank स्वीकारा. you, Jesus. धन्यवाद Oh, येशू. thank you, Jesus. धन्यवाद Oh, येशू. the miracle is happening right now. आता चमत्कार Oh, घडत the आहे. miracle is happening right now. आता चमत्कार घडत आहे. You will glorify God right now. तुम्ही Hallelujah. आता देवाचा गौरव Oh, करत thank आहे. you, Jesus. धन्यवाद Bless येशू. every family, Lord. प्रभू प्रत्येक कुटुंब
कुटुंबाला They आशीर्वादित don't have कर. peace, oh Master. प्रभू घरात शांती The नाही. devil are they are taking away the peace. I find that Father devil, leave whole family in the name of Jesus and let your peace be in every heart of the family in the name of Jesus. ज्या सैतानाने प्रत्येक कुटुंबामधून त्या ठिकाणी शांती हिरावून घेतलेली त्या सैतानाला मी धमकावतो. सोड येशूच्या नावाने प्रत्येक कुटुंबाच्या व्यक्तीच्या हृदयामध्ये शांती येऊ दे. Every confusion spirit in the house I bind in the name of Jesus. सर्व प्रकारचे गैरसमजच्या आत्म्याला येशूच्या नावात मी धमकावतो. Every disturbing spirits will disturb the families, disturb the children, everything I rebuke in Jesus' name. जो सर्व सैतान संपूर्ण कुटुंबामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न करताना मी धमकावतो येशूच्या नावात. Every spirit of alcoholism leave in Jesus' name. सर्व दारू पिणाऱ्या आत्म्याला मी धमकावतो Every येशूच्या house, नावात. who the person who's alcoholic, I command that alcoholic in the name of Jesus, leave his body, leave the alcoholic spirit in Jesus' name. जो सर्व दारू पिणारा आत्मा आहे ज्या शरीरामध्ये त्या लोकांच्या जीवनात कार्य करताना मी धमकावतो त्यांचं शरीर सोडून ते निघून जा येशूच्या. Touch everyone. प्रभू तू स्पर्श कर. Lord, bless them on the financial. प्रभू त्यांना आर्थिकरित्या आशीर्वादित Bless कर. them on the financially, O Lord. आर्थिक आशीर्वाद दे I प्रभू. don't know how, but you have to bless the financial. Lord. प्रभू मला माहिती नाही कसं पण तू कर प्रभू. Give them payments. Let the payment which stuck, it should be released. Give them the job, Lord. Who don't have the job or praying for the job, give them job, oh Master. म्हणजे ज्या कोणाचे पगार अडकले त्यांचे पगार मोकळे कर. ज्या कोणी नोकरीसाठी प्रार्थना करताना तू नोकरीचा आशीर्वाद All दे. those who are doing the business, increase their business in the name of Jesus. जे कोणी व्यवसाय करत आहे त्यांचे येशूच्या नावामध्ये व्यवसाय वाढू दे. Who has want to pray for a job, Lord, give them job, oh Master. परमेश्वर जो कोणी परमेश्वर नोकरीसाठी प्रार्थना करत आहे त्यांच्यासाठी तू नोकरीचा Work a आशीर्वाद दे. miracle, oh तू Master. चमत्कार कर Work a प्रभू. miracle, oh तू Master. चमत्कार कर प्रभू. Everyone is discouraged. What will happen tomorrow? The Spirit of God says, don't worry. I am there. I am the God of yesterday, today, and forever. तर माझ्या परमेश्वरा सर्व जे लोक जे निराश झालेले आहे आता परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की चिंता करू नका कारण काल आज व युगानु सारखा परमेश्वर Jesus has come as a burden, bearing others' burden. He has come to bear your burden. Hallelujah. कारण येशू या ठिकाणी ज्यास नेमलं त्याला परमेश्वराने तो पृथ्वीवरती का आला की इतरांचे भार वाहण्यासाठी तर तो तुमचे भार देखील He वाहतो. took the burden and he went on the cross of death. प्रभू येशू ख्रिस्ताने सर्वांचे भार वाहिले व कालवरीच्या पदर संभाळी तो आपल्यासाठी गेला. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. God bless every kitchen with wheat, grain, flour, and everything you multiply, oh Lord. प्रभू प्रत्येक स्वयंपाक घराला तू आशीर्वादित कर. प्रत्येक तेल पीठ मीठ तू बरकत दे परमेश्वर. Lord, touch everyone in the name of Jesus. प्रभू प्रत्येकाला येशूच्या नावात स्पर्श कर. God is touching everyone right now. आता परमेश्वर प्रत्येकाला स्पर्श करत आहे. Every husbands, every wife, children, everyone. The Lord is touching everyone right now. प्रत्येक पतीला पत्नीला लेकरांना प्रत्येकास परमेश्वर स्पर्श करत आहे. He's touching the businesses. तो व्यवसायांना स्पर्श He's, करत आहे. he's touching your jobs. You're touching your financial. Hallelujah. आता परमेश्वर तुमच्या नोकरीला स्पर्श करत आहे. तुमच्या आर्थिक गोष्टीला तो स्पर्श करत आहे. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद पिता परमेश्वर. Ila sakhala shakhala. Oh, thank you, Father. धन्यवाद All पिता. glory to you, Father. सर्व गौरव तुला प्रभू Let करावे every word seal in their heart, oh Master. प्रभू हे आजचं वचन त्यांच्या हृदयामध्ये खोलवर जाऊ And दे. let them walk, oh Master. आणि त्यांनी त्याच्यानुसार चालू दे प्रभू. Thank you, Father. धन्यवाद. I believe you have blessed them, anointed them. Lord, take your glory through them, oh Master. मी विश्वास ठेवतो परमेश्वर तू लोकांना आशीर्वादित केले त्यांना तू स्पर्श केले आरोग्य दिले तर तुझा गौरव तू घे प्रभू. Thank you, Father. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूच्याच नावात मी प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. Oh, hallelujah. I believe God has touched you, God has blessed you, God has healed you, God has delivered you. And I know in my spirit that really something has happened. Share your testimony for the God's glory, my dear people. आणि मी विश्वास ठेवतो माझ्या प्रिय देवाने तुम्हाला स्पर्श केले आशीर्वादित केलेले आरोग्य दिलेले सुटका दिलेले आहे आणि मला आत्म्यातून जाणवत पण आहे की आता परमेश्वर तुम्हाला अनेकांना स्पर्श केलेला आहे. Somebody's spirit has lifted for this word. Yes, I am my assignment will fulfill. God which assigned me, I will do the work of God. आता कोणाचं तरी आत्म्यामध्ये अतिशय अजून उत्तेजित झालेले आणि ते म्हणत आहेत की होय मला परमेश्वराने जे नेमून दिलेलं आहे मला ते करायचं आहे. Really, God has encouraged you. God has touched you with this word of God. See, I share your testimony for the word of God also. Other may increase their faith and increase through the word of God, and they will be blessed through your testimony. आणि जर तुम्ही हे आजच्या वचनावर जर प्रोत्साहित झालेले आहात तर तुम्ही तुमची जी साक्ष आहे तुम्ही इतरांनी प्रोत्साहित होण्यासाठी तुमची साक्ष तुम्ही पाठवू Because शकता. through your testimony, many more disciples will be created, will be developed, my dear people. कारण तुमच्या साक्षींद्वारे तुमच्या प्रोत्साहनाद्वारे असे अनेक लोकांच्या जीवनामध्ये शिष्य म्हणून बनतील आणि त्यांनाही प्रोत्साहन मिळणार. God
have blessed you also, healed you, delivered you, anything, share your testimonies, make a small video, share it on the group admin, and the testimony is shared on the YouTube, and people will be blessed. आणि जर तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचा जरी परमेश्वर आशीर्वाद दिलेला आहे, आरोग्य, सुटका, आनंदाने भरले, शांती दिली, तुम्ही कोणत्याही स्वरूपाची साक्ष असू दे, तुमची साक्षीचा छोटासा व्हिडिओ बनवून आपल्या ऍडमिनला पाठवा. तुमचं देखील युट्यूबमध्ये आपण टाकणार आहे. God bless you. देवाला तुम्हाला आशीर्वाद देईल. Wait for next week, a new message will come from you. तर पुढच्या आठवड्यासाठी वाट पाहून राहा. पुढचा संदेश तुम्हाला मिळेल. God bless you. देव बाप्पा तुम्हाला आशीर्वाद देतो.